समुद्राच्या लाटामध्ये लपलेला, इतिहासाच्या सावलीत उभा असलेला एक गूढ किल्ला. आज आपण फिरणार आहोत अलिबागच्या समुद्र किनाऱ्याजवळ असलेला या ऐतिहासिक किल्ल्यावर. हा किल्ला फक्त दगडाचा नाही तर येथे इतिहास बोलतो. आम्ही चाललो होतो तेव्हा ओटी होती, त्यामुळे पाणी पूर्ण ओसरले होते. आम्ही घोडागाडीने किल्ल्यापर्यंत गेलो. प्रत्येकी 200 रुपये घेतात येते. कुलाबा किल्ला अलिबाग समुद्र किनाऱ्यालगत रायगड जिल्ह्यात आहे. हा किल्ला समुद्रात थोड्या अंतरावर असून भरती ओहोटीवर जाणं अवलंबून असतं. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी समुद्र ओसरलेला असतो. त्यावेळेला 15 ते 20 मिनिटं चालत आपण किल्ल्यापर्यंत जाऊ शकतो किंवा घोडागाडीही आहे तेथे. कुलाबा किल्ल्याचा दरवाजा हा किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेचा अतिशय महत्वाचा भाग आहे. किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. हा दरवाजा मजबूत दगडांनी बांधलेला असून त्यावर लोखंडी कड्या आणि जाड लाकडी दरवाजा वापरलेला होता. दरवाजाच्या वरच्या बाजूला होल आहे. शत्रूवर उकळत पाणी किंवा तेल टाकण्यासाठी याचा वापर केला जात असेल. दरवाजा सरळ न ठेवता थोडासा वळणदार आहे. थेट हल्ला होऊ नये म्हणून अशी रचना केलेली आहे. त्यावेळेला कुलाबा किल्ला समुद्रात असल्यामुळे भरतीच्या वेळी दरवाजापर्यंत पोहोचणे अवघडच होते. किल्ल्यामध्ये आत गेल्यानंतर आपल्याला पहिला दर्शन होते ते भवानी मातेचे. भवानी माता ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता होती. युद्धावर निघण्याआधी महाराज भवानी मातेचे स्मरण करत असत. कुलाबा किल्ल्याच्या आत असलेले भवानी माता मंदिर हे किल्ल्याचे अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. इसवी सन 1680च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याची उभारणी केली. कोकण किनाऱ्याचं संरक्षण आणि मराठा नौदल मजबूत करण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. शिवाजी महाराजांनी स्वतःचं बलाढ्य नौदल उभारलं. कुलाबा किल्ला हा अरबी समुद्रावर नजर ठेवण्यासाठी, पोर्तुगीज, सिद्धी, मोगल जहाजावर नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाचा होता. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज यांनी कुलाबा किल्ल्याचं महत्व कायम ठेवलं. पुढे कान्होजी आंग्रे यांना कुलाबा किल्ल्याची जबाबदारी देण्यात आली. कान्होजी आंग्रे यांच्या काळात कुलाबा हे मराठा नौदलाचे मुख्य केंद्र बनले. समुद्रात उभा असलेला हा किल्ला शिवरायांच्या नौदल सामर्थ्याची जिवंत साक्ष आहे. कान्होजी आंग्रे हे मराठा साम्राज्याचे महान आर्मर सरलेख होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर कुलाबा किल्ल्याची जबाबदारी कान्होजी आंग्र्यांकडे देण्यात आली. कुलाबा किल्ल्याला मराठा नौदलाची राजधानी बनवली. कान्होजी आंग्र्यांकडे 500 पेक्षा जास्त युद्धनौका, हजारो नौसैनिक. त्यांनी पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांना अनेक वेळा पराभूत केलं. कान्होजी आंग्रे हे मराठ्यांसाठी समुद्राचे रक्षक होते. कुलाबा किल्ल्यातून इंग्रजांच्या जहाजावर कर आकारले जात असे. इंग्रजांनी अनेक वेळा कुलाबा जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. कान्होजी आंग्रेंनी कुलाबा किल्ला अधिक मजबूत केला, तोफखाना वाढवला, समुद्राकडे तोंड करून संरक्षण बळकट केले. कुलाबा किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचीही सोय केली होती. पाहू शकतो छान असे मोठे पिण्याच्या पाण्याचे तलाव आहेत. त्यामध्ये आपल्याला कासवही दिसत आहे. किल्ल्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण बनवलेली होती महाराजांनी. कुलाबा किल्ल्याची तटबंदी मजबूत आहे.
गणेश मंदिर हे कुलाबा किल्ल्याच्या आत मुख्य भागात स्थित आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूस हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. कुलाबा किल्ला हा मराठा नौदलाचं मुख्य केंद्र होते. प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात आपण गणपतीपासून करतो, म्हणून किल्ल्यात श्री गणेशाचं मंदिर उभारण्यात आलं. कान्होजी आंग्रे व त्यांच्या घराण्याने या मंदिराची विशेष काळजी घेतली आहे. कान्होजी आंग्रेच्या काळातले हे गणेश मंदिर खूप सुंदर आहे. आंग्रे घराण्याचे श्रद्धास्थान मानले जाते. मंदिर साधं पण मजबूत दगडी बांधकाम. गर्भगृहात श्री गणेशाची मूर्ती आहे. कोणताही भव्य अलंकार नाही, पण वातावरण अत्यंत शांत आणि भक्तिभावाचं आहे. समुद्राच्या मध्यात उभे असलेला किल्ला आणि त्यात आपल्याला हे गणेशाचे मंदिर खूप सुंदर आणि प्रभावी आहे. आंग्रेंच्या काळात बांधलेले हे पुरातत्व गणेश मंदिर आपल्याला पाहायला मिळते. यातील गणेशाची मूर्ती पूर्ण संगमरवरीची आहे आणि आजही संकष्टीला येथे भाविक येतात. गणेश मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला मोठे असे दीपस्तंभ पाहायला मिळते. आपण थोडे वरती चढून आल्यानंतर आपल्याला किल्ल्याची पूर्ण तटबंदी आणि बुरुज दिसतात. कुलाबा किल्ला समुद्राच्या मध्यभागी असल्यामुळे तटबंदी थेट समुद्रातून उभी केली आहे. भरतीच्या वेळी पाणी भिंतीला लागते. शत्रूला किल्ल्यापर्यंत पोहोचणे कठीण होते. तटबंदी मोठ्या काळ्या दगडांनी बांधलेली आहे. तटबंदीवर बुरुज उभारलेले आहेत. कुलाबा किल्ला कान्होजी आंग्र्यांची राजधानी झाल्यानंतर त्यांनी तटबंदी अधिक मजबूत केली. मोठ्या तोफा बसून इंग्रज आणि पोर्तुगीजांवर नजर ठेवली जात होती. किल्ल्यामध्ये आतमध्ये आल्यानंतर आपल्याला काही पडलेले असे अवशेष दिसतात, जे त्या काळी इथं रूम वगैरे असतील छोट्या छोट्या, त्या आता पडलेल्या आहेत सर्व. किल्ल्याच्या बरोबर मध्यभागी हे गणेश मंदिर आपल्याला पाहायला मिळते. आपण किल्ल्यावरती थोडे वर चढून आले की मध्यभागी आपल्याला हे गणेश मंदिर दिसते. कुलाबा किल्ल्याच्या तटबंदीवर एकूण 17 बुरुज आहेत. कुलाबा किल्ल्यामध्ये हे 17 बुरुज विविध बाजूंवर पसरलेले पाहायला मिळतात आपल्याला.
बुरुज म्हणजे किल्ल्याच्या भिंतीवर उभारलेले पाहण्याचे ठिकाण. शत्रू कोणत्या साईडने येत आहे हे पाहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी असे या किल्ल्यावर बुरुज आपल्याला पाहायला मिळतात उभारलेले. मध्यभागी बरेच असे खोल्या आपल्याला पाहायला मिळतात, पण त्या पडलेल्या आहेत सर्व. त्या काळामध्ये किती सुंदर अशी वास्तू बनवली असेल, ती जर आता असती तर किती सुंदर व्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला असता. कुलाबा किल्ला हा मराठा नौदलाचं प्रमुख केंद्र असल्यामुळे येथे तोफखान्याला फार मोठं महत्व होतं. समुद्रातून येणाऱ्या शत्रूच्या जहाजावर दूरवरून मारा करण्यासाठी तोफा वापरल्या जात होत्या. इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी यांच्यापासून किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी तोफा बसवलेल्या आहेत. तटबंदीवरील बुरुजावर आपल्याला ह्या तोफा बसवलेल्या पाहायला मिळतात. समुद्राकडे तोंड करून मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजू तोफा बसवलेल्या आहेत. त्यामुळे किल्ल्याजवळ येणारी कोणतीही नौका थेट तोफ्यांच्या दिशेमध्ये पाहिलं. कुलाबा किल्ला हा फार मोठा आहे. पाहू शकता आपल्याला इथून अजून एक त्या साईडला किल्ल्याची तटबंदी दिसते. म्हणजे हा किल्ला केवढा मोठा आहे आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण चाललो आहोत कुलाबा किल्ल्यावरील सर्वात मोठ्या तोफा पाहण्यासाठी. ह्या 2 तोफा आपल्याला पाहायला मिळतात आणि ह्या लोखंडी तोफा आहेत. तोफांच्या आतमध्ये दारूगोळा टाकल्यानंतर हे जे होल दिसते इथे आपण वात लावली की तोफ उडवली जात होती. समुद्रातून येणाऱ्या जहाजांवर नियंत्रण ठेवण्यासाठी या तोफा बसवलेल्या आहेत. आपल्याला दूरवर जर जहाज दिसले तर या तोफांच्या द्वारे आपण त्यांच्यावर हल्ला करू शकत होतो. त्यामुळे त्या काळात या तोफांना खूप महत्व होते. कुलाबा हा जलदुर्ग असल्यामुळे येथे तोफखाना फार मजबूत होता. तोफा ह्या तटबंदीवर बुरुजावर प्रवेशद्वाराजवळ आपल्याला पाहायला मिळतात. समुद्राकडे तोंड करून शत्रूच्या जहाजावर थेट मारा करण्यासाठी या तोफा बसवलेल्या आहेत. ही मोती तोफ कुलाबा किल्ल्यातील सर्वात प्रसिद्ध तोफ आहे. समुद्राच्या लाटामध्ये आडवा उभा असलेला कुलाबा किल्ला हा फक्त दगडांचा बांधकाम नाही, तर तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि कान्होजी आंग्रांच्या पराक्रमांचा जिवंत पुरावा. मजबूत तटबंदी, 17 बुरुज, गरजणाऱ्या तोफा आणि समुद्राचं नैसर्गिक संरक्षण यामुळे कुलाबा किल्ला दीर्घकाळ अजय राहील. आजही हा किल्ला आपल्याला स्वराज्य, शौर्य आणि स्वाभिमानाची आठवण करून देतो. असा हा इतिहासाचा साक्षीदार कुलाबा किल्ला. जर तुम्हाला कुलाबा किल्ल्याचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.